एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे. आता यावर काय नेमकं उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे आणि सगळं बदल मुख्यमंत्र्यांनी व्हायला जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा. अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय. याच्यात मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही. आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना, मोका यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय आहे. याच्यात कोणाला काही बक्षिलं जाणार नाही. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत, आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे, निवेदन यायला लागले, पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी व्हेट स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही. परंतु या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय आणि याद्या देतो आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या. परळून लोक उठत आहेत, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियन. काना तुम्ही म्हणलात की बजरंग सोनवणे हे कुणाचे मित्र होते, तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते? माझे बी मित्र होते ना, परंतु बदलले ना. मी काय होता तू काय झाला, काही काळापासून बदललेत ना. अरे मी अजून सांगेल ना, पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना. कोणाचे बी बदनामी करायची, कुणाला राजकारणातून संपवायचं, कसं संपवायचं, माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आलंय. जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा. पण मोबाईल नंबर, कोणाच्या फोनवर कोणत्या दिवशी कुठं फोन गेला याच्या सहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला. अण्णा, जे काही पुरावे तुमच्याकडे आता आलेले आहेत, जे काही पुरावे आता तुम्ही दाखवत आहेत, जे परळीचे झालेले कांड, हे निवडणुकीच्या आधी तुमच्या हातात होते का? नव्हते. निवडणूक झाल्यानंतर ते पुरावे हे निवडणूक नाही, संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने खून केला गेला, जी पद्धत पटली का तुम्हाला? ज्याला हार्ट आहे त्या कोणत्या माणसाला पटणार? तरी तुमचे सोशल मीडियावर हम तुम्हारे साथ है, हमारा अमका है, हमारा अमका है. अरे काय, आता मला वाटतं बरंच मोका स्टेटमेंट झाल्यापासून बरेच फेसबुक व्हॉट्सअप वरून डिलीट व्हायला लागले. माझ्या कानावर जे येत आहे आकांचं बरंच डिलीट व्हायला लागलं. या संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये आता बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखला मी ओळखत नव्हतो बिचाराला, बरं का. फक्त मला मनाला काय लागलं, संतोष हांगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी मला माहिती दिली. कालच्या लोकसभेला वातावरण काय झालं आपल्या जिल्ह्यामध्ये ते माहित होत. मस्ताजोग हे मराठा समाजाचं गाव आणि पंकजाताईंची रॅली चालवणार होती. संतोष हांगेकर ते पोरगा तो इतका चांगला होता की संतोष हांगेंचं जे गाव आहे त्या गावाचं खरंच चांगलं डेव्हलपमेंट संतोष हांगेंनी केलेलं आहे. ते बघायला सुद्धा तो सारखं सारखं जायचा. संतोष दादा मी काय करू, माझ्या गावाचं डेव्हलपमेंट करायचंय, कोणत्या योजनेत पैसे आणायचे, काय आणायचे. आणि ह्याच संतोष हांगेंनी स्वतः मला फोनवरती सांगितलं की रॅली चालू व्हायची पंकजाताईंची, तुम्हाला सत्कार करावा लागला. तर ते अख्खं गाव म्हणत होतं की सत्कार करायचा नाही त्यांचा पंकजाताईंचा. पण तरी संतोष दादा म्हणल्यामुळं ते म्हणलं नाही बाबा, गाव आपल्या गावातून यायचं, तिथून रॅली जायची, सत्कार. या संतोष देशमुखनी पंकजाताईंचा सत्कार केलेला आहे लोकसभेच्या वेळेस. आणि आता नमिता मुंदडांचा बूथ प्रमुख राहिलेला आहे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचा मी आमदार आहे. माझ्या पक्षाच्या बरं का बूथ प्रमुखाची जर अशी इतकी भयानक स्वरूपामध्ये हत्या झाली, त्याच्यामुळं मी याच्यामध्ये जास्त पडलेलो आहे. पर्सनली कोणाचा काही संबंध नाही. हत्या जरी ज्या पद्धतीने केली ती तुम्हाला पटली असते तर बघा. आणि संतोष गरीब आहे लेकरू, तुम्ही गेलात ना सगळेजण, 7 पत्र्याचं घर आहे का, किती येतात आहे का त्याला स्वतःच घर?